मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालना अंतरवली सराटीमधून मोठा मोर्चा आहे तो मुंबईच्या दिशेने घेऊन निघालेले आहेत। उद्या ते या ठिकाणी मुंबईत पोहोचणार आहेत आणि त्यांनी आझाद मैदानात उपोषणासाठी परवानगी मागितलेली होती। मात्र या ठिकाणी आझाद पोलिसांनी परवानगी आहे ती नाकारलेली आहे। क्षमतेपेक्षा जास्त या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आहेत ते मुंबईच्या दिशेने येतात, त्यामुळे इथे ही क्षमता तेवढी नाहीये उपोषणासाठी। त्यामुळे त्यांना आता खारघरमधील मैदान सुचवलेलं आहे। परंतु परवानगी नाकारलेली असली तरी दुसरीकडे मात्र मराठा समाज या ठिकाणी आपण पाहतोय की उद्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठीचे स्टेज असतील ते सर्व या ठिकाणी काम आहे ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत या ठिकाणी आता पुढील भूमिका काय नेमकी असणार आहे हे देखील पाहावं लागेल। ज्या ठिकाणी आता सध्या मराठा क्रांती मोर्चाचे मुंबईचे समन्वयक असतील ते या ठिकाणी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। ते या ठिकाणी त्यांचं जे काही तयारी आहे ती तयारी आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आता हे खारघरचं जरी मैदान दिलं असलं तरी या ठिकाणची मात्र ही तयारी आपल्याला करताना पाहायला मिळते। त्यामुळे आता एक नवा संघर्ष या मराठा मोर्चा आणि पोलिसांमध्ये पाहायला मिळतोय का येत्या उद्या हे देखील पाहावं लागेल। उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। मनोज जरांगे पाटलांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे देखील पाहावं लागेल। मात्र जरी पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी ते या ठिकाणी हे काम सुरू आहे। त्यामुळे आता उद्या मराठा क्रांती मोर्चाचे जे सर्व समन्वयक आहेत, कार्यकर्ते आहेत, मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी पोहोचतायत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।